आम्ही बाहेर पडायला आणि पाऊस सुरू झालेला आहे, त्यात आमच्या अनुची धावपळ चालू आहे, चला चला म्हणून. चला 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 चला. आम्ही आता नेसरी मधून निघालेलो आहे. तब्बल 2 तासाचा प्रवास आहे. चला तर मग प्रवासाला सुरुवात करू. प्रवास थोडा लांबच आहे आणि आम्ही दोघं 2 व्हीलरवरून प्रवास करत आहे. प्रवास हा दुचाकीवरचा जो आनंद घेता येतो तो 4 चाकीवर घेता येत नाही असं मला वाटतं. निसर्गाचा आनंद घेत आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. प्रवास करताना आपल्याला अडकुळे हे गाव मध्ये लागतं आणि आज तिथला बाजार आहे. मला तर दिसतच आहे आज बाजार आहे तो. पुढे आपल्याला 2 रस्ते लागतात. एक जातो चंदगडकडे आणि दुसरा जातो तो आंबोलीकडे जातोय. आपण चंदगड रोड करून जायचं आहे. हा जो फाटा आहे हा रस्ता जो गेलाय तो चंदगडकडे गेलेला आहे आणि जो पुढे गेलाय तो आंबोलीकडे गेलेला आहे. चला तर आपण चंदगड मध्ये जाऊ. आपण आता चंदगडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि हा जो रस्ता डावीकडे गेलेला आहे तिकडून सरळ गेलं की आपल्याला जायला भेटतं पारगडकडे. आमचे बाकीचे मेंबर गेलेले आहेत पुढे. आम्ही जात आहे आता पारगडवर. धुकं 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 आमचं सह्याद्रीचं डोंगर. हा रोड पारगडला जातो. हा रोड आपला चंदगड आणि हा रोड स्वप्नवेल पॉइंट. आपण इकडं जायचं आहे. जाता जाता आपण या प्रवासामध्ये गडाची थोडीशी माहिती जाणून घेऊ. सदर किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगामधील असून समुद्र सपाटीपासून साधारण 2420 फूट उंचीवर आहे. गडाने अंदाजे 50 एकरचा प्रदेश व्यापलेला असून पश्चिमेस व उत्तरेस नैसर्गिक शिवकड्यांची बंदी आढळते व दक्षिणेला थोडासा उतारानंतर खोल दरी आहे. पश्चिम तटबंदी असलेल्या भागात अनेक डौलदार बुरुज असून त्याच्या सहाय्याने गड आजही दिमाखात उभा आहे. याशिवाय गडाच्या पूर्व भागात नैसर्गिक कड्यानंतर घनदाट जंगल पसरलेले आहे. इकडं बघा धुकं केवढी आहेत आणि आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहे कारण पप्पा वगैरे आलेले आहेत. ही बघा पप्पा वगैरे आलेले आहेत. जाता जाता हा लांबवलेला रस्ता व दाट धुक्यांची चादर पाहून 2 शब्द बोलावे वाटते. दाटले रेशमी आहे धुके धुके, रस्ते झाडे धुक्यांच्या शाली खाली झाकलेले. नयनरम्य दृश्य पाहुनी स्वर्गाची उणीव भासत नाही, स्वर्गाची उणीव भासत नाही.
किती उभारला फोटो काढूया ह्याच्यावर उभा पाहता पारगडाचे दर्शन खुलून आले माझे मन. पारगडाच्या पायथ्याशी थांबलो आम्ही क्षणभरी. पारगडाच्या पायथ्याशी थांबलो आम्ही क्षणभरी. दुःख निसर्ग पाहुनी मन तृप्त होई. दुःख निसर्ग पाहुनी मन तृप्त होई. यावे या ठिकाणी पुन्हा पुन्हा. यावे या ठिकाणी पुन्हा पुन्हा. मन माझे धाव घेई. वाटेत येताना ही गाडी कोण लावून गेलेली आहे आणि आमची गाडी येईना झाली, त्यामुळं हा बघा मला इथे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. कोण आहे काय माहित, सेंटरलाच गाडी लावून गेले. बघा कशी कट्टोकट गाडी आले. गाडी लावून जाणाऱ्या माणसाला सुद्धा व्यवस्थित लावावं, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. बघा किती प्रॉब्लेम होत आहे. फायनली गाडी आलेली आहे. चला घनदाट जंगल, हजारो दुर्मिळ वनस्पती, वन्य प्राणी आणि अजूनही अपरिचित असलेले कित्येक जीव, असा हा निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा नमुना असलेला भाग म्हणजे पश्चिम घाटातील चंदगड परिसरात, ज्याला जागतिक जैवविविधतेचा दर्जा मिळालेला आहे. जंगलाच्या या परिसरातून मनाला भारावून टाकणारा हा प्रवास आपल्याला नेतो स्वराज्यातल्या शेवटच्या किल्ल्यावर, म्हणजेच पारगड. पारगड हा किल्ला दक्षिणेकडील स्वराज्यातला पार टोकाचा किल्ला असल्यामुळे त्यास पारगड हे नाव ठेवण्यात आले. पारगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात येतो. चंदगडापासून 30 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. A few hours later.
अशा गडांवरच भेटायला गड मंदिर जी पुरातन मंदिर गड आहेत तिथंच हे असं भेट. होते. हे जे आहेत हे तोफांचे गोळे आहेत. जेव्हा हल्ले करत होते शत्रू तेव्हा हे वरून खाली गडावरून फेकत होते. ते तुम्हाला दिसतच आहेत. इथे 2 आहेत. पुढे बघू. पुढे चला आपण बघू काय काय आपल्याला ऐतिहासिक ठिकाणी बघायला भेटतं. आता जरा सुधारणा केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता शेड मारलेला आहे. पाण्याची टाकी सुद्धा आहे. आम्ही आता पारगड किल्ल्यावरती आहे आणि मी जिथं उभी आहे ते म्हणजे आपल्या भवानी मातेचं मंदिर आहे. चला आपण जाऊन दर्शन घेऊ आधी त्यांचं पहिला. ही जी भवानी देवीची मूर्ती आहे नेपाळमधील गडकी पाषाणाची असून त्याचं साधारण प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मूर्तीशी साम्यत्व आहे. भवानी मातेची मूर्तीची प्रतिष्ठापना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि याचा जो आतील गाभा आहे तो हेमाडपंथी आहे. हे 1674 मध्ये शिवाजी महाराज गोव्याच्या पुस्तिकेवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी किल्ला बांधलेला आहे त्यावेळेला. आणि 1689 मध्ये इथं लढाई झालेली आहे. खेम सामंत कुडाळकर भोसले आणि औरंगजेबाचा पुत्र आणि गड घेण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु ते 500 मावळ्यांनी त्यांना हैराण करून सोडलेलं होतं म्हणून ते अजिंक्य राहिलेलं आहे. आणि विठोजी मावळे त्यावेळी ते प्रमुख विठोजी मावळे तोफाचे प्रमुख होते. त्यावेळेला ते गोळी लागून वारल्यावर त्याने ते इथं त्यांची पत्नी सती गेलेली आहे म्हणून इथं सतीचं माळ म्हणून आहे. आणि कोंढाणा मारल्यावर त्याने शिवाजी महाराज इथे येऊन त्या रायबाच्या ताब्यात गड दिलेला आहे. माणूसांचा 13वा वंश आहे. सगळे आता ते याला मुंबईला असतात. सगळ्यांचे घरं पण. हे किती म्हणजे मंदिर किती हे आहे? 1674 मध्ये. 1674 मध्ये बांधलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 738 किलोमीटर उंच आहे. आणि पावसाचं माहेर गडच आहे. इथंच आधी पाऊस पडतो. जगापेक्षा इथंच पाऊस खूप. इथं वस्ती किती तरी आहे टोटल म्हणजे राहण्यासाठी? टोटल म्हणजे इथं 50 घरं आहेत. खालीचे माडा आहे. मग तुम्हाला 10-15 असतील. मग तुम्हाला दर आठवड्याचा बाजार किंवा जे हे लागते पाठशाला जातो. पाठशाला. ओके. आताच पाऊस नाही तर तिथे ते पायऱ्या सुलसुलीत होत्या. ते काहीतरी 300-325 पायऱ्या आहेत ते. मंदिराच्या या मुख्य भागात अनेक शिवकालीन प्रसंग असलेले चित्र लावण्यात आली असून या मध्यभागी राजमुद्रा शोभून दिसते. हे जे शिवकालीन भवानी मातेचे मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. भव्य सभा मंडप व आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. मूळ मंदिराचा गाभा कायम ठेवत त्यावर बांधकाम करण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर भव्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. लढताना कोणते शूर आहेत की त्या समाधी कुठे आहेत? आता ते विठोजी कबाडी इथं आहे त्या सती गेलेल्या. हां ते सती गेली कळसुबाई तुळसाबाई काय कळसुबाई? तुळसाबाई ती इथलं म्हणजे औरंगजेबाने हल्ला केला तिथे हे केली समाधी. तोफाचं हे तिकडे गोळी लागून ते वारली. त्यावेळेला
सती जाण्याची हे होती प्रथा होती. हो एकच आहे पूर्वीचं काय इथं कचेरी होती. ती समाधी कुठे इकडे आहे हो केला त्यावेळेला तुळसा ही सेनापतीची हे होती काय हो, सेनापती तोपाचे हे प्रमुख तोपाच्या ह्याला लागून वारली तिची समाधी इथं खाली आहे. भवानी मातेच्या पूजा अर्चनासाठी पहिला जो ब्राह्मण नेमलेला होता त्यांची इथे ही समाधी आहे. पाऊस भरपूर पडत आहे, त्यासोबतच धुकं पण आहे, त्यामुळे समोरचं काही दिसत नाही आहे. इथे ही संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे. पारगड हा किल्ला महाराष्ट्र व गोवा या राज्याच्या सीमेवर आहे. किल्ल्यावरून गोवा व आजूबाजूचा परिसर निहाळता येतो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1674 दरम्यान बांधला. गोव्यात असणाऱ्या पोर्तुगीजांच्या हालचालीवर वचक ठेवणे हा त्यामागील उद्देश होता. किल्ल्यावरून हा सर्व परिसर पाहताना महाराजांच्या दूरदर्शी विचारांचा प्रत्यय होतो. गड आला पण सिंह गेला असे ज्याबद्दल म्हटले जाते असे नरवीर म्हणजेच तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे हे या किल्ल्याचे पहिले किल्लेदार. वरती चेकिंग पॉइंट आहे आणि तिथं जाऊन आपण नजारा बघू. चला. गडाची रचना पाहता पश्चिम तटबंदी असलेल्या भागात अनेक डौलदार बुरुज असून त्याच्या सहाय्यतेने गड आजही दिमाखात उभा आहे. याशिवाय गडाच्या पूर्व भागात नैसर्गिक कड्यानंतर घनदाट जंगल पसरलेले आहे. गडावर शिवकालीन गणेश, गंधर्व आणि महादेव असे 3 तलाव असून ते आजही सुरक्षित आढळतात. सन 1676 दरम्यान किल्ला बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज साधारण 15 ते 18 दिवस किल्ल्यावर वास्तव्यास होते. यानंतर गडावरील मावळ्यांना त्यांनी राज्य आज्ञा केली. जोवर चंद्र सूर्य आहे तोवर गड जागता ठेवावा. राजांची राज आज्ञा पाळत गडावरील मावळ्यांनी गड अजिंक्य ठेवला. यानंतर रायबा मालुसरे व इतर मावळ्यांचे वंशज आजही गडावर वास्तव्यात आहेत. बाहेरगावी व व्यवसायासाठी असणारे मावळ्यांचे वंशज माघ महिन्यातील उत्सव व दसऱ्याच्या उत्सवात एकत्र येऊन मोठ्या आनंदाने साजरा करतात. पाऊस गेलेला आहे पण पाऊस आल्यासारखं वाटतो. इकडे बघा आम्ही आता भजी चहा गरमागरम मस्त पावसामध्ये भजी आणि चहा खाण्यात जी मजा आहे ती कुठं आणि कधीच नाही आहे. हे बघा ही आमची बर्थडे गर्ल. मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे भजी घेऊनच आलेले आहेत कारण ह्या वातावरणाने भजी आणि चहा एन्जॉय करतोय मस्त पैकी. मी झालेली आहे, अजून निम्मी व्हायची आहे. आणि इथं बघा छोटा झरा पण आहे, दाखवतो. हा बघा झरा. आणि इकडे बघा ही बघा ही बघा. जाऊया 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 चालवायचं. भजी घेऊनच चाललेले आहेत. जरा 1-2-3 फोटो वगैरे काढून मस्त पैकी. इकडे बघा आवाज मस्त बघा खळखळाट.
पाऊस आणि धुकं असल्यामुळं आम्हाला पारगडवरील काही पॉईंट बघता आले नाहीत, तर ते तुम्ही तिथे गेल्यानंतर अवश्य बघून घ्या. शिवकालीन तोफा, महादेव मंदिर आणि सती गेलेल्या तुळसाबाई यांचं स्मारक तिथं आहे. आम्हाला पोहोचायला वेळ झाल्यामुळे हे पॉईंट आम्हाला बघता आले नाही, तर तुम्ही अवश्य बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.